कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडक थंडी आणि अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसतोय। सर्दी, खोकला, तापासह श्वसनाचे आजार वाढताना दिसत असून रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होतीये। अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय। कोल्हापूर जिल्ह्यात अचानक वाढलेल्या थंडीच्या लाटेसह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। थंडी, दमट हवामान आणि सततच्या पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचं चित्र दिसतंय। सध्या जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणं आणि श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घ आजार असलेले रुग्ण अधिक त्रस्त आहेत। सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी वाढली असून डॉक्टरांकडून थंडीपासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातोय। थंड हवामानात गरम कपडे वापरणं, गरम पाणी पिणं, थंड पदार्थ टाळणं आणि पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलणं अशा प्राथमिक खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलंय। दरम्यान पुढील काही दिवस हवामान असंच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।